काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा नव्या लातूरसाठी 5 गॅरंटी जाहीरनामा उत्साहात प्रकाशित. पहिल्यांदाच लातूरकरांचा विमा महापालिकेतर्फे निघणार. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने महापालिका चालणार. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी लातूर शहरातील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे महानगरपालिका निवडणुकीतील सर्व उमेदवार, पक्षनिरीक्षक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकाऱ्यांसमवेत शहरातील गंजगोलाई इथल्या जगदंबा माता मंदिर या ठिकाणी जाऊन मातेची आरती करून मनोभावे दर्शन घेतले आणि मातेच्या चरणी लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2025-2026 करिता लातूरवासियांच्या सूचना मागवून तयार करण्यात आलेला लातूरकरांचा जाहीरनामा अर्पण करून जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, लातूर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, माजी महापौर प्राध्यापिका स्मिता खानापुरे, माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ, लातूर शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनीकर, अमोल लांडगे, रोहित सोमवंशी, डॉक्टर विजय अजनीकर, शिवशंकर आप्पा बिडवे, बसवंत आप्पा भरडे, सूर्यप्रकाश धूत, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, अमर राजपूत आदींसह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आला. हा जाहीरनामा खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सर्व 70 उमेदवार उपस्थित होते. गंजगोलाई येथे एकत्र येऊन जगदंबा मातेचे दर्शन घेतल्यानंतर जाहीरनामा प्रकाशन व पत्रकार परिषद पार पडली. या जाहीरनाम्यात नव्या लातूरच्या प्रगतीसाठी 5 गॅरंटीसह अनेक मूलभूत गरजांकडे लक्ष देण्यात आले असून लातूरकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेल्या मुद्द्यांवर ठोस व कालबद्ध उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. नव्या लातूरच्या प्रगतीसाठी 5 गॅरंटी पुढीलप्रमाणे: लातूर केअर, प्रत्येक नागरिकासाठी आरोग्याची हमी, आपत्कालीन उपचार व आरोग्य सेवांचा विस्तार, भ्रष्टाचारमुक्त व टक्केवारीमुक्त महानगरपालिका, ई-गव्हर्नन्सद्वारे सेवा जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करणे, घर तिथे रस्ता, नाली, नळ, पथदिवा व कचरापेटी, मूलभूत नागरी सुविधांची हमी देत प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास, शिक्षण, नोकरी व आरोग्यासाठी महिलांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास, स्मार्ट शहर व आधुनिक वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिग्नल, नियोजनबद्ध वाहतूक आणि अपघातमुक्त रस्ते. या पंचसूत्री जाहीरनाम्यात एकूण 12 पाने आहेत, ज्यामध्ये इतर शहराच्या विकास कामांचा आराखडा मांडण्यात आला आहे. यामध्ये 300 शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरो प्लांट उभारणे, महिलांसाठी उद्यमित मॉल, जिजाऊ पथक, 5 वर्षात 1 लाख वृक्षारोपण करण्याची हमी, कचरामुक्त लातूर करण्यासाठी विविध उपाययोजना, प्रत्येक प्रभागात हेल्थ क्लिनिक आणि कौशल्य विद्यापीठांशी करार करत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचे आश्वासन करण्यात आले आहे. यासोबतच महापालिका मिड डे मील योजना अंतर्गत 15 रुपयात पोटभर जेवण देण्यात येणार आहे. या जाहीरनाम्यामध्ये सर्वधर्म समभावाचा संदेश देखील दिसून आला, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटी पुतळा आणि प्रेरणा सृष्टी साकारणे, बहुजन सांस्कृतिक केंद्राची निर्मिती, कैलासवासी शिवाजी पाटील निलंगेकर साहेब व कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या स्मृतीस्थळाची उभारणी, पुतळे, चौक नामकरण व सुशोभीकरणाचे काम आणि शिवाजी महाराजांची भव्य शिवसृष्टी उभारण्यात येईल. तसेच महावीर स्तंभ आणि अल्पसंख्याक कल्याण केंद्र व भटके विमुक्त कल्याण केंद्राची स्थापना करण्यात येईल. यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी सांगितले की काँग्रेस फक्त आश्वासने देत नाही, तर दिलेली वचने पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारते. लातूरच्या विकासासाठी सामाजिक न्याय, समावेशकता आणि पारदर्शक प्रशासन हेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सूत्र राहील. लातूरच्या विकासासाठी आम्ही शब्द देतो,
वचन देतो आणि ते पूर्ण करतो या विश्वासासह हा जाहीरनामा लातूरकरांना समर्पित करण्यात आला।